या जगण्यावर शतदा प्रेम करावे. लेखक द्वारकानाथ संजगिरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मी आणि आजार यांची दोस्ती ऐन तिशीतली. दोस्ती शब्दानं चमकलात ना. आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं की दोस्ती होते. वयाच्या 38व्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला हृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझ्या भावानं डॉक्टर प्रकाश संजगिरीनं मला वाचवलं. मी आठवड्यानं दक्षिण कोरियातल्या सोलला ऑलिम्पिक कव्हर करायला जाणार होतो, पण थेट ICUत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथं बदललं. पण आधुनिक औषधं, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, अँजिओप्लास्टी आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही वृत्ती. त्यामुळं मी जवळपास नॉर्मल झालो. त्यानंतर 34 वर्ष भुर्रकन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग. मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती, पण मनाचा इतर भाग मध्यान्नासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती, नवा मोहर येत होता. इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला. ती तारीख होती 22 ऑक्टोबर 2022. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला T20 विश्वकपासाठी. त्यावेळीची दिवाळी संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुरानं गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत किडनीच्या 4थ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं. मी हादरलो, पण स्वतःला सावरलं. सगळं विसरून 3 दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती अश्रूतून बाहेर फेकून दिली. अश्रू पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. सर, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि लढायला सज्ज झालो. डॉक्टर स्मृतीच्या इम्युनोथेरपीनं 8 सेंटीमीटरची गाठ वर्षभरात 5.4 सेंटीमीटरवर आली. त्या काळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले. कधी वाटायचं बस झाले उपचार, थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं. कधी अतिसार, कधी बद्धकोष्ठ, त्यामुळं भगंदरचा त्रास, त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं. भूक नाही, खाणं कमी, त्यामुळं वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं. डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, आता ऑपरेशन करून ट्यूमरग्रस्त किडनी काढून टाकावी. पण माझ्या हृदयरोग तज्ज्ञ भावानं ती कल्पना स्वीकारली नाही. माझी 35 वर्षाची हृदयरोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो 35वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही, पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानंच बोट धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं आणि निदान झालं, माझ्या पित्ताशयात खडे आहेत. मी स्वतःशी हसलो, कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. कितीतरी आजारांनी 35 वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतला आहे. तुम्ही नावंसुद्धा ऐकली नसतील. पायलोनायडल सायनस ऐकलं आहे? एपिडिडिमायटिस,
ITP अशी ती नावं ऐकलीत? सर्जन डॉक्टर हितेश मेहतानी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायला जावं. म्हणजे ऑपरेशन आलं. पित्ताशय नाही काढलं तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुधा आम्ही जातो आमूच्या गावा, आमूचा रामा घ्यावा. ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती. माझा भाऊ डॉक्टर प्रकाश संजगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौद्धिक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची, व त्याचवेळी उजवी ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे? त्यानं विचार मांडला, पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जिकल स्ट्राईक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेनं आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्या अडचणीवर मात करून पुढं जायचं असतं. डॉक्टर प्रकाशनं त्याचा उत्कृष्ट संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्त्वाचा. बदलत्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉक्टर प्रकाशनं त्याच्या विश्वासातला निवडला. डॉक्टर फाल्गुनीची टीम होती. डॉक्टर हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉक्टर हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती, आधी पित्ताशय काढायचं आणि त्यावेळेला इतर महत्त्वाची पॅरामीटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची. ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछाण्यावर पडून सामने पाहत होतो, लिहित होतो. ऑपरेशनपासून मन दुसरीकडे नेत होतो. पण एका क्षणी मी भावूक झालो. मी भावाला म्हटलं, ऑपरेशन दिवाळीनंतर करूया का? तो म्हणाला, ऑपरेशनशिवाय मी तुला लीलावतीच्या बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही. मी म्हटलं, बरं मला 3 तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, VZTI, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती, गणेश उद्यान, सिद्धिविनायक, वानखेडे आणि माउंट मेरीला जाऊन येतो. लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायानं जाशील. प्रकाशच्या या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटरमध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली. ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी ICUमध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात तसं माझं नटणं झालं. वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, बाबा काय ऐकायचं आहे? मी म्हटलं, माझा C. रामचंद्र यांचा कार्यक्रम ऐकाव. मी संगीतात त्या नटण्याच्या वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो. 8 तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभमंगल सावधाननं सर्वांनी निश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावरचं माप मी ओलांडलं होतं. पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता. जवळचे नातेवाईक आणि मित्र यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते. युरोलॉजिस्ट डॉक्टर हेमंत पाठक, ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर फाल्गुनी,
आणि गॅस्ट्रो इंटेस्टायनल सर्जन डॉक्टर हितेश मेहता यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलत होते. माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या. जेव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेव्हा मधल्या 8 तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट अटॅकच्या वेळी मला मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा. माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतलं वर्णन लॅप्रोस्कोपिक कोलिसिस्टेक्टॉमी अँड राईट रॅडिकल नेफ्रेक्टॉमी. डॉक्टर मेहतानी जेव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँग्रीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं. त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं. चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉक्टर मेहतांनी हा गुंता अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉक्टर पाठकांनी त्यांना मदत केली. त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही, पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता हे मला तेव्हा कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता. आणि मग माझ्या भावानं मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि 2 सर्जन यांच्यात चर्चा झाली. पुढं जायचं आणि किडनी काढायची का. माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावानं ताडलं आणि निर्णय घेतला, जायचं पुढं. हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता. मग डॉक्टर पाठकना डॉक्टर मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटरमध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती देवाचा धावा करत होती आणि मी शांतपणे 2 जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो. त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीनं खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जीवाच्या आकांतानं खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले आणि जिंकले. दोघंही जवळपास एकाच वेळी जिंकले. डॉक्टर स्नेहानं मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला, पण शुद्ध आली नव्हती. नीट शुद्ध मी पुन्हा ICCUत आल्यावर आली. तेव्हा पहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय किडनी दोन्ही काढला. भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला. माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉक्टर प्रकाश संजगिरी यांना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससारखं नेतृत्व केलं. देवानं आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. द्वारकानाथ संजगिरी यांनी शब्दबद्ध केलेला स्वानुभव आत्ताच आपण ऐकलात. त्यांचा मोबाईल नंबर 9820197983. ही पोस्ट रणजित मसुरेकर, मुंबई यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.